श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की खरंच आपण अर्पण केलेला नैवेद्य देव ग्रहण करतात का? एक छोटीशी गोष्ट आहे। एकदा एका शिष्याने आपल्या गुरूंना विचारले की खरंच देव आपण दाखवलेला नैवेद्य ग्रहण करतात का? आणि जर देव तो नैवेद्य ग्रहण करतात तर मग तो नैवेद्य नाहीसा का होत नाही? त्यावेळी गुरूंनी काही उत्तर दिले नाही। एके दिवशी गुरूंनी आपल्या नियमित पाठामध्ये शिष्यांना एक श्लोक शिकवला। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। पाठ संपल्यावर गुरूंनी सर्व शिष्यांना तो श्लोक तोंडपाठ करण्यास सांगितले। काही वेळानंतर गुरूंनी प्रश्न विचारणाऱ्या शिष्याजवळ जाऊन विचारले की श्लोक तोंडपाठ झाला की नाही? त्यावर शिष्याने तो श्लोक गुरूंना अचूक म्हणून दाखविला। तरीही गुरूंनी नकारार्थी मान हलवली। त्यावर तो शिष्य म्हणाला, मी श्लोक बरोबर म्हटलाय, हवं तर तुम्ही पुस्तकात पहा। त्यावर गुरु म्हणाले, अरे श्लोक तर पुस्तकातच आहे, मग तू कसा काय तोंडपाठ केलास? त्यावर गुरूंनी त्याला समजावले की सध्या पुस्तकात जो श्लोक आहे तो स्थूल स्थितीत आहे आणि तू जो श्लोक तोंडपाठ केलास तो सूक्ष्म स्थितीत तुझ्या अंतरंगात प्रविष्ट झाला आहे। तू श्लोक तोंडपाठ केलास त्यावेळी पुस्तकातील जे त्याचे स्थूल रूप आहे त्याचा काहीच ऱ्हास झाला नाही। त्याचप्रमाणे संपूर्ण विश्वात व्याप्त असलेला परिपूर्ण परमात्मा जेव्हा आपण अर्पण केल्याने नैवेद्याचे स्थूल स्थितीत ग्रहण करतो तेव्हा त्याच्या स्थूल रूपात काहीच ऱ्हास होत नाही। नैवेद्याचे ते स्थूल रूपच आपण नंतर प्रसाद म्हणून स्वीकारतो। श्री स्वामी समर्थ।